वसई विरार परिसरात 325 मिलीमीटर इतका पाऊस 12 तासात झालेला आहे। वसई विरारकरांचे हाल बेहाल झालेले आहेत। रात्रभर सोसाट्याचा वारा आणि पाऊस हे दोन्ही एकत्र होते, त्यामुळे सर्व भागात पाणी साठलेले आहे। वसई विरार परिसरात असा कुठलाच रोड नाही की त्या रोडमध्ये पाणी आहे, कुठलंच असं नगर नाही की त्या नगरामध्ये पाणी साठलेलं आहे। सध्या उभा मी आहे वसईच्या माणिकपूर रोडवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। दीनदयाल नगर असेल, समता नगर असेल, 100 फीट असेल, सर्वच परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे। दुसरीकडे एव्हरशाईन रोडला समुद्राचं स्वरूप आलेलं आहे। ट्रेन जे आहे ट्रेन वसईपर्यंत धावतात, वसई आणि नालासोपाराच्या मध्ये ट्रेन ह्या पूर्णपणे बंद आहेत। तर दुसरीकडे विरारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। विरारचा कुंभारपाडा इलाका असेल, कामन असेल, चिंचोटी असेल, इकडे नद्यांना अक्षरशः नद्यांनी मोठ्या प्रमाणात तीव्र रूप धारण केलेलं आहे। लोकांचे हाल मोठ्या प्रमाणावर आहेत। अनेक लोकांच्या दुकानात पाणी गेलेलं आहे, घरात पाणी गेलेलं आहे। लोकांचे हाल मोठ्या प्रमाणावर खराब झालेले आहेत। वसईमध्ये भाज्यांची गाडी आलेली नाही, दुधाची गाडी आलेली नाही, त्यामुळे सकाळच्या रोजच्या वस्तू घेणं देखील लोकांपुढे मोठं जिक्रीचं झालेलं आहे। आणि एकंदर ह्या संपूर्ण परिसरात प्रशासन देखील हतबल झालेलं आहे, कारण प्रशासनाला कुठेही पोहोचणं हे जिक्रीचं झालेलं आहे। उमेळमान परिसरात रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। तिकडे चाळीमध्ये पाणी गेल्यामुळे 25-30 लोक जे आहेत अडकले होते, त्यामुळे आज शाळा बंद आहे, ट्रेन बंद असल्यामुळे लोक देखील घरी आहेत, त्यामुळे आवश्यक असेल तर बाहेर पडाय प्रशासनाने सांगितलेलं आहे। वसईकरांचे हाल पुन्हा एकदा बेहाल झालेले आहेत। अनेक भागात फक्त पाणी पाणी आणि फक्त पाणीच असं दृश्य वसई विरारमध्ये पाहायला मिळते। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।